वेलकम फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो, मी रंजना's कॅम्पेन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते। माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीचा दिवस हा आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी खूपच विशेष मानला जातो। यंदा 1 फेब्रुवारी रोजी गणेश जयंती आहे। या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने श्री गणेशाची उपासना केल्यास आपल्याला जीवनात सुख, समृद्धी आणि यश प्राप्त होतं। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत माघी गणेश जयंतीचे महत्त्व आणि भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठीचे खास उपाय जे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतील। चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, कमेंट मध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका। श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी। तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला। माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते। या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचं तत्व हे नेहमीच्या तुलनेनं 1,000 पटींनी कार्यरत असतं असं सांगितले जातं। म्हणूनच या दिवशी आपण मनोकामना पूर्ती उपाय नक्कीच करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होतो असं सांगितलं जातं। माघी श्री गणेश जयंतीचं महत्त्व काय तर गणपतीची स्पंदनं आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदनं सारखी असल्यानं ती एकमेकांना अनुकूल असतात। त्या तिथीला गणपतीची स्पंदनं जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात। प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमी पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असतं। या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेनं गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो असं म्हणतात। यंदा माघी गणेश जयंतीची तिथी 1 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11:38 सुरू होणार आहे आणि 2 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 9:14 ही तिथी असेल। 1 फेब्रुवारी रोजी गणेश पूजेचा मुहूर्त हा 11:38 पासून ते 1:34 असा असेल। हा 1 तास 57 मिनिटाचा कालावधी असेल। गणेश जयंतीच्या दिवशी चंद्राकडे पाहण्यास मनाई आहे। या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्र दिसल्यानं चोरीचा आळ येतो असं म्हणले जातं। त्यामुळे या दिवशी सकाळी 8:52 पासून ते रात्री 9:01 चंद्र पाहू नये असं सांगितले जाते। हा चंद्र दर्शन निषिद्ध कालावधी 12 तास 8 मिनिटं असणार आहे। वैदिक दिनदर्शिकेनुसार गणेश जयंतीला परीघ योगासह शिव आणि रवी योग तयार होत आहे। या दिवशी परीघ योग दुपारी 12:24 राहील। त्यानंतर शिवायोग सुरू होईल। यासोबतच सकाळी 7:09 पासून रवी योग तयार होत असून 2 फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे 2:33 हा योग असेल। गणेश जयंतीच्या दिवशी भद्राची सावली सुद्धा आहे, जी रात्री 10:26 पासून दिसेल आणि 2 फेब्रुवारीला सकाळी 7:09 असेल। आता माघी श्री गणेश जयंतीच्या दिवशी काय करावं तर श्री गणेशाचा नामजप दिवसभर करावा। श्री गणेशाची भावपूर्ण पूजा आणि आरती करावी। श्री गणेशाला लाल फुलं आणि दुर्वा वाहावी। सायंकाळी श्री गणेश स्तोत्राचं पठण करावं। घरात श्री गणेशाचा नामजप करावा। देवतेच्या विविध उपासनांपैकी कलियुगातील सर्वात श्रेष्ठ, त्याचबरोबर सोपी, सुलभ आणि देवतेशी सतत अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचा नामजप होय। भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणं आवश्यक आहे। देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो। श्री गणेशाचं स्तोत्र तुम्ही पुढील प्रमाणे म्हणू शकता। स्तोत्र याविषयी थोडं समजून घेऊया। स्तोत्र म्हणजे देवतेचं स्तवन म्हणजे देवतेची स्तुती होय। स्तोत्र पठन केल्यानं पठन करणाऱ्या व्यक्तीभोवती सूक्ष्म स्तरावरील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचं अनिष्ट शक्तींपासून रक्षण होतं। श्री गणेशाची 2 स्तोत्रे सर्व परिचित आहे। त्यापैकी एक म्हणजे संकटनाशन स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्वशीर्ष। हे श्री गणेशाचे दुसरे सर्व परिचित स्तोत्र आहे। ज्यावेळी ठराविक लयी आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रातून एक विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते। याकरता स्तोत्र एका विशिष्ट लयीत म्हणणं आवश्यक आहे। आता माघी श्री गणेश जयंतीला गणपतीची पूजा कशी करावी तर श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण काही प्रार्थना करू शकता। सर्वप्रथम श्री गणेश पूजेला आरंभ करण्यापूर्वी काही प्रार्थना कराव्यात। म्हणावं, हे श्री गजानना, या पूजा विधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रति भक्तिभाव निर्माण होऊ दे। त्यानंतर श्री गणेशाला अनामिकेनं गंध लावावं। लाल जास्वंद किंवा लाल रंगाची फुलं व्हावीत। चंदन, केवडा, चमेली या गंधाच्या अगरबत्त्या लावाव्यात। किमान 2 अगरबत्ती तरी लावावी। अत्तर द्यावं। त्यानंतर शक्य असल्यास श्री गणेशाला 8 किंवा 8च्या पटीत प्रदक्षिणा घालाव्यात।
याही व्यतिरिक्त श्री गणेशाला पूजेमध्ये गंध, हळद कुंकू, लाल फुलं, दुर्वा व्हावीत आणि श्री गणेशाचं पूजन करावं. या गणेशाच्या पूजनानं आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असं म्हणतात. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्र्यनाश, निरंतर आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती, लक्ष्मी प्राप्ती, त्याचबरोबर आलेल्या संगतीचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशाच्या साधनेतून साध्य होतात असं म्हणतात. यानंतर श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र म्हणावा, तो म्हणजे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. यानंतर श्री विघ्नहर्ता गणेशाचं पूजन सुद्धा शुभ मानलं जातं. संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणं हा या श्री गणेशाच्या उपासनेमागील हेतू आहे. या गणपतीची प्रतिमा आपल्या घरात लावून त्याचं आवाहन आणि पूजन केल्यास तो आपल्या भक्तांच्या सहाय्याला धावून येतो अशी मान्यता आहे. यावेळी सुद्धा श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र म्हणावा, तो म्हणजे एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो विघ्न प्रचोदयात. त्यानंतर चिंतामणी गणेश, विद्याप्रदायक गणपती अशा श्री गणेशाच्या रूपाची पूजा करावी. शिवाय माघ गणेश जयंतीच्या दिवशी आपण तेलाचे काही उपाय करू शकतो. ते म्हणजे श्री गणेशाच्या पूजेमध्ये जवसाच्या तेलाचा दिवा लावून आपण शांती आणि समृद्धीसाठी प्रार्थना करू शकतो. हे उपासनेमध्ये लक्ष आणि एकाग्रता वाढवते, ज्यामुळे भक्ताला मानसिक शांती आणि जीवनात समृद्धी प्राप्त होते असं म्हणतात. हा उपाय अत्यंत प्रभावी मानला गेलाय, कारण जवसाचं तेल हे चंद्राशी संबंधित मानले जातं. चंद्र हा मन, मानसिक शांती आणि भावनांसाठी जबाबदार ग्रह मानला जातो. या दिवशी जवसाच्या तेलाचा दिवा लावल्यास बुद्ध दोषापासून मुक्ती मिळते असं सांगितलं जातं. याही व्यतिरिक्त या दिवशी श्री गणेशाची पूजा करताना नारळाच्या तेलाचा दिवा लावावा, कारण नारळाचं तेल हे देवांप्रती आदर आणि समर्पणाचं प्रतीक मानलं जातं. नारळ हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि त्याच्या तेलाचा दिवा लावल्यानं धन आणि समृद्धीची देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. शिवाय ज्योतिषशास्त्रानुसार नारळाचं तेल ग्रहांना शांत करण्यास मदत करते. एवढंच नाही तर नारळाच्या तेलाचा दिवा लावल्यानं घरामध्ये ऐश्वर्य आणि समृद्धी येते असं सांगितलं जातं. म्हणून आपण श्री गणेशाची पूजा करताना माघी गणेश जयंतीच्या दिवशी जवसाच्या तेलाचा किंवा नारळाच्या तेलाचा दिवा आवर्जून लावावा. यावेळी ओम गण गणपते नमः किंवा ओम श्री गणेशाय नमः किंवा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात किंवा ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा विशेष जप करावा. यामुळे अडथळे दूर करणारे श्री भगवान गणेश या उपायांनी प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री गणेशाला कसं प्रसन्न करावं याबद्दलही बघूया. गणपतीला प्रसन्न करण्याचा सर्वात स्वस्त आणि सोपा मार्ग म्हणजे दुर्वा अर्पण करणं. त्याचबरोबर गणपती बाप्पांना गोड किंवा लाडू खायला खूप आवडतात, त्यामुळे गणपती बाप्पांना या दिवशी 21 लाडू अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून खावेत किंवा गरजू व्यक्तींना हे लाडू वाटून द्यावेत. याचबरोबर या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असंही म्हटलं जातं, त्यामुळे या दिवशी तिळाचे लाडू श्री गणेशाला अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. शिवाय सकाळी उठून श्री गणेशाच्या 12 नावांचा जप करत सर्वप्रथम उत्तर दिशेला जल अर्पण करावं. त्यानंतर पूर्वेला सूर्यनारायणाला आणि दक्षिणेला आपल्या पितरांना जल अर्पण करावं. याही व्यतिरिक्त या दिवशी श्री गणेशाला फळ अर्पण करून गरजू व्यक्तींना दान करावे. तर माघी गणेश जयंतीच्या पवित्र दिवशी आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होण्यासाठी श्री गणेशाला आवडणाऱ्या या गोष्टी अर्पण केल्यानं विघ्न दूर होतील आणि सुख समृद्धीचे मार्गही मोकळे होऊ शकतील. गणरायाच्या कृपेनं तुमचं आयुष्य आनंदानं भरून जावो हीच प्रार्थना. बोला गणपती बाप्पा मोरया. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील.